करूया. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. किती लोक आज आनंदी आहेत. अद्भुत उपस्थिती आजच्या आराधनेमध्ये आम्ही महसूस केलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही रात्री प्रार्थना करत होतो आणि आज सकाळी देखील प्रभू ज्यावेळेस बसलो आणि देवाच्या वचनाला ज्यावेळेस मी मनन करत होतो, परमेश्वराने या नवीन वर्षाच्या अगोदर जे प्रिपेरेशन आमचं असलं पाहिजे त्याविषयी जे प्रभूनं जे वचन दिलं. आणि आज जसं प्रभूच्या दासीनं तुम्हाला सांगितलं की हे जे वर्ष आपल्यासाठी असणार आहे हे उन्नतीचं वर्ष असणार आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, उन्नती मीन्स जगाच्या दृष्टीने पैसा, गाडी, बंगला ह्या गोष्टीला जग उन्नती आणि भरभराट मानतं. मी तुम्हाला सांगतो प्रभूच्या नजरेमध्ये आमची उन्नती काय आहे. प्रभू म्हणाला तुम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, जगातल्या गोष्टी तुमच्या मागे येतील. म्हणजे तुमची आध्यात्मिक उन्नती ज्यावेळेस होईल, तुम्ही आत्म्यामध्ये ज्यावेळेस वाढाल. आत्म्यामध्ये वाढणं म्हणजे फक्त अन्य भाषा बोलणं नाही. आत्म्यामध्ये वाढणं म्हणजे फक्त कृपादानाने भरणं नाही. आत्म्यामध्ये वाढणं म्हणजे फक्त जे दृष्टांत होणं, काहीतरी पाहणं, फक्त हे नाही. आत्मिक तुमची वाढ आणि उन्नती जर झालेली असेल, ज्या लोकांना प्रेषित 2 मध्ये तुम्ही वाचता की ज्यावेळेस प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला त्यावेळेस ते शांत बसले नाही, ते प्रभूची घोषणा करायला लागले. जर मंडळीतला व्यक्ती जर प्रभूची घोषणा करत नसेल, आपल्या जीवनातली साक्ष तुम्ही देत नसाल, जर तुम्ही सुवार्ता सांगत नसाल, तुमची अजूनही उन्नती झालेली नाही. रेनार्ड बॉन्के देवाचे महान सेवक जे प्रभूकडे गेलेले आहेत ते या प्रकारे म्हणतात, जी मंडळी आत्मे जिंकत नाही, जी मंडळी स्वार्थ सांगत नाही, जी मंडळी हरवलेल्यांना शोधत नाही, ती मंडळी स्वतः हरवलेली आहे. जर प्रभू येशू हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि पाप्यांना तारण्यासाठी आलाय. जर तुम्हाला वाटत असेल मी हरवलेला होतो आणि मी शोधल्या गेलेला आहे, आणि जर तुम्ही स्वार्थ सांगत नसाल, जर तुम्ही देवाचं राज्य शोधत नसाल, तुम्ही हरवलेले आत्मे जिंकत नसाल, तुम्ही आजही जिंकल्या गेलेल्या नाही आहेत, तुम्ही हरवलेले आहात. हालेलुया. तुमची आध्यात्मिक उन्नती कशावरून दिसते? तुम्ही किती पैसा कमावला ही तुमची भौतिक उन्नती झाली, पण तुमची आध्यात्मिक उन्नतीवर तुमच्या सगळ्या उन्नती डिपेंडेंट्स आहेत. नाही तर जी तुमची उन्नती आहे ती तुमच्या आशीर्वादापेक्षा होऊ शकतं आमच्या नाशाला देखील कारण बनू शकते. म्हणून या वर्षामध्ये किती लोक म्हणतात की यस, मला सर्व प्रकारची उन्नती माझ्या जीवनामध्ये पाहिजे. हालेलुया. तीताच्या पत्रामध्ये या प्रकारे लिहिलं की हे बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीमध्ये आहे तसं तू सगळ्या बाबतीत उन्नती करत राहावं. ओके. हालेलुया. जशी तुमची आध्यात्मिक उन्नती होणार तशी तुमची भौतिक उन्नती होणार आहे. हालेलुया. किती लोक म्हणतात या नवीन वर्षात मला सगळ्या प्रकारच्या उन्नतीकडे आणि आशीर्वादाकडे जायचं आहे. तर या आज जे वचन तुमच्यासाठी आहे, किती लोक म्हणतात आज देव माझ्याशी बोलायला पाहिजे. एक वचन वाचूया आपण. निर्गमचं पुस्तक 33 अध्याय आणि 15वं वचन. किती लोक तयार आहेत 2025 मध्ये पदार्पण करण्यासाठी? तुम्ही तयार नसलात तरी 2025 येणार आहे. काही लोक म्हणतात की आता नवीन वर्ष लागणार आहे आणि फक्त कॅलेंडर बदलणार आहे, मी आहे तसाच राहणार आहे. मग ते तुमचं डिसिजन आहे. परंतु देवाच्या वचनाच्या बाबतीत देवाच्या लोकांना परमेश्वर ज्यावेळेस पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेत होता त्यावेळेस परमेश्वराला देवाच्या सेवकाने एक प्रार्थना केली. निर्गमचं पुस्तक 33 अध्याय त्याचं 15वं वचन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नकोस. हालेलुया. डोळे बंद करू प्रार्थना करूया. हालेलुया जीसस. आपल्या हात उंच करू, प्रभूला म्हणूया की देवा, आम्हाला इथून पुढे जायचंय, आम्हाला उन्नती होताना पाहायची आहे, भरभराट होताना पाहायची आहे, आम्हाला पुढच्या स्टेजवर जाताना आम्हाला पाहायचं आहे. आम्हाला स्वतःला
पण जर तिथे तू नाहीयेस तर आम्हाला नाही जायचं तिथे. जिथे तुझी उपस्थिती नाहीये तिथं जग सगळं असेल तरी आम्हाला ते नको आहे. जर तू येत नसशील तर आम्हाला पुढे नको पाठवू. जर तू आमच्या सोबत आहेस तर आम्हाला पाहिजे तिथे घेऊन चल प्रभू. आज तुझ्या वचनाद्वारे माझ्याशी बोल. माझ्या आत्मिक डोळे उघड आज वचनाद्वारे. तुझं वचन सजीव सक्रिय आहे. सांधे हाड मज्जा यांना भेदून आरपार जाणार, माझ्या विचारांचं परीक्षण करणारं तुझं वचन आहे. हो दे आज तुझ्या वचनाद्वारे माझं परीक्षण कर. मला बदल, मला रिन्यू कर. माझ्या गुप्त पातकांची आठवण मला करून दे. प्रभूजी तू मला आशीर्वादित कर येशूच्या नावाने. आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन सांगतं की मोशे निर्गमचं पुस्तक 33 अध्यायाच्या 15 वचनामध्ये तो म्हणतो की हे परमेश्वरा, तू स्वतः येत नसलास तर मला येथून पुढे नेऊ नकोस. कारण परमेश्वर त्यांना, आता त्यांची सिच्युएशन कोणती होती माहितीये का? कुठे जाणार होते ते? वचनदत्त देशामध्ये. आजपर्यंत ते कुठे दिवस घालवले त्यांनी? नाही, मिसर देशातून आता ते बाहेर आहेत. आता मिसर देशात नाहीत आणि कनान देशामध्ये पण नाहीत. कुठे आहेत ते? विल्डरनेस मध्ये आहेत, जंगलामध्ये आहेत. मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तुमच्या लाईफमध्ये ज्या अशा काही गोष्टी आहेत, प्रभू मला पर्सनली या 2 दिवसापूर्वी माझ्याशी देव बोलला. देव, जसं देवाच्या सेविकेनं तुम्हाला सांगितलं की हे वर्ष उन्नतीचं वर्ष आहे, पण हे उन्नतीचं वर्ष, हे जो शब्द आहे ना, ते एक देवाची दासी, देवाची संदेष्टी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस एका संदेष्टीच्या मुखातून येणारा जो शब्द असतो ना, सहज जरी बोलला ना, तर जर तो तुम्ही तुमच्यासाठी कारण जर तुम्ही संदेष्ट्यांचा सन्मान कराल तर तुम्ही त्याचं प्रतिफळ मिळवाल. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही ते मिळवता, स्वीकारताना, ते तुमच्यासाठी भविष्यवाणी आहे. पण प्रत्येक भविष्यवाणी ही देवाच्या वचनाच्या बाहेर कधीच नाही. हालेलुया. आणि जे काही प्रभूचे दास या ठिकाणामध्ये जे बोलत होते ना, मला ते कन्फर्मेशन मिळत होतं की प्रभू, जे आजचं वचन तू दिलेलं आहे हे या भविष्यवाणीशी निगडीत आहे. आमेन, हालेलुया. जे शब्द तुम्ही प्रभूच्या दासीच्या मुखातून ऐकलेत, त्या गोष्टी तुम्ही देवाच्या वचनातून ऐकणार आहात. हालेलुया. देव नेहमी तुम्हाला त्याच्या वचनामधून, वचन आणि भविष्यवाणी ह्या गोष्टी दोन्ही सोबत जर चालत नसतील, कारण तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या पायावर उभारलेले आहात. जर प्रेषित मीन्स हे मंडळीचा पाया आहेत. प्रॉफेसी ही जर त्या पायाशी निगडीत नसेल तर ती वाळूवर बांधलेल्या घराप्रमाणे होऊ शकते तुमच्यासाठी. ती प्रॉफेसी तुम्हाला संकटात कधीच उभं नाही ठेवू शकत. पण जी भविष्यवाणी देवाच्या वचनाला धरून आहे ती तुम्हाला खडकावर मजबूत करते. हालेलुया. वादळ, पुरात आणि संकटात तुम्ही ख्रिस्तामध्ये स्थिर राहू शकता. आमेन. ही जी कहाणी जी आहे, किंवा ही कहाणी नाही आहे, ही जी घटना आहे, जर तुम्ही 33 अध्यायाचं पहिलं वचन जर तुम्ही वाचलं पहिल्या वचनापासून, तर मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक, तू मिसर देशातून तू, मोशेला म्हणाले, तू व जे लोक तू मिसर देशातून आणले आहेत, असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहम, इसाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते, त्या देशाकडे जा. मी तुझ्या पुढे एक दूत पाठवीन आणि कनानी, आमोरी, हिती, परिजी, हिवी आणि येबुसी यांना तेथून घालवून देईन. दुधामादाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताट मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही. आलो तर वाटेत मी तुम्हाला भस्म करीन. लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले व कोणी आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी पळभर तुमच्या बरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन. म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा.
म्हणजे तुमचे काय करायचे ते मी पाहेन. हालेलुया, हालेलुया. काय झालेलं आहे इथे? दुधामादाच्या प्रवाहात आमोरी, हिती, यबुसी या लोकांचा जो देश आहे, या लोकांचं जिथं वास्तव्य आहे, देव म्हणतो हा देश मी तुझ्या संततीला देईन. असं अभिवचन मी कोणाला बोललो होतो? अब्राम, इसाक आणि याकोब यांना बोललो होतो. आणि तुम्हाला तिथं घेऊन जाईल, हे माझं वचन आहे. म्हणून काय कर, ज्या लोकांना तू मिस्र देशातून इथे आणलेला आहे, आता त्या अरण्यात तुम्ही जे 40 वर्ष घालवलेली आहेत, आता तू काय कर, यांना घेऊन कनान देशामध्ये आमोरी, हिती, यबुसी यांचा जो देश आहे त्यामध्ये घेऊन जा. मी तुम्हाला अभिवचन दिलं म्हणून मी ते अभिवचन पूर्ण करणार आहे. तुम्ही त्या देशात जाणार आहे. त्या देशामध्ये काय काय आहे? जिथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तुम्ही तिथे गेल्यामुळं तिथले लोक मी तिथून घालवून देईन. कोणाच्या द्वारे? मी एक दूत तुझ्या पुढे पाठवेल माझा, आणि तो दूत काय करेल की तिथले आमोरी, हिती, यबुसीचे लोक आहेत त्यांना तो दूत तिथून हकलून देईल, किंवा तो तुझ्या संगती राहील आणि तुझ्या युद्धात तुला मदत करेल. पण मी तुझ्या बरोबर येणार नाही. मी तुमच्या बरोबर त्या देशात येणार, पण देश मिळणार. देश, दुधामादाचे प्रवाह तिथं असणार. तिथं माझा दूत तुझ्यासाठी असणार. हालेलुया. तुमचं पर्सनल रिलेशन किंवा पर्सनल ओळख एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासोबत आहे, पण तो अधिकारी तुमच्यावर नाराज आहे. पण त्याने तुम्हाला शब्द दिल्यामुळे तो म्हणतो चल माझ्या असिस्टंटला मी तुझ्याकडे पाठवतो आणि तो येईल. मला सांगा, त्या अधिकाऱ्याच्या येण्याने तुम्हाला आनंद असेल का त्याच्या असिस्टंटनी येण्यामुळे तुम्हाला आनंद होईल? हालेलुया. बरेच लोकांचं काय माहितीये का, बाकीचं काही असो, आमचं काम होण्याशी आम्हाला मतलब आहे, आम्हाला आशीर्वाद मिळण्याशी मतलब आहे, आम्हाला आरोग्य मिळण्याशी मतलब आहे. हे मतलबी लोक देवाच्या उपस्थितीत नाहीत राहू शकत. देव म्हटला दूताला पाठवतो, देश देतो, अभिवचन पूर्ण करतो, दुधामादाचे प्रवाह वाहत आहे ते तुला चाखायला मिळणार, पण माझी उपस्थिती तुला चाखायला मिळणार नाही. म्हणून मोशे 15 वचनात काय म्हणतो? देवा, तू आम्हाला मिस्र देशातून आणलं, तू आम्हाला कनान देशात नेणार आहेस, तुझ्या दूताला तू पाठवणार आहेस. प्रभू, आम्हाला कनान देश नकोय, आम्हाला दुधामादाचे प्रवाह नकोय, आम्हाला तुझा दूत नकोय, आम्हाला तू पाहिजे. जर देव तुमच्या सोबत असेल तर दूत नाही, दूतांचं सैन्य तुमच्या सोबत असेल. हालेलुया. एक दूत नाही, स्वर्गातले सगळे दूत तुमच्या सोबत असतील. का? कारण ते कोणासोबत आलेले आहेत? ते प्रभू सोबत येतात. आमेन. हालेलुया. जसं तुम्ही सेविकेकडून ऐकलं की मी इथे दूतांना पाहत होते. हालेलुया. स्वर्गदूत कुठे येतात? एखादा फॉर एक्झाम्पल इथे जर एखादा सरकारी मोठा अधिकारी, एखादा IAS IPS अधिकारी किंवा एखादा आमदार खासदार जर इथं आला तर तुम्हाला काय वाटतं? तो एकटा येईल? कशी असेल त्याची एंट्री इथे? त्याचे बॉडीगार्ड असतील, पोलीस असतील, अगोदर ते पुढे येतील. त्याचं व्यवस्थित इथं सुरक्षित त्याचं सिंहासन व्यवस्थित मांडलेलं आहे का ते पाहतील. इथं त्याला व्यवस्थित सुरक्षित वातावरण आहे का ते पाहतील. हालेलुया. आणि मग त्याला सुरक्षित जागेमध्ये तिथं आणतील ते. हालेलुया. जर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तो देखील ज्यावेळेस येतो, थेसलनिकराच्या पत्रामध्ये लिहिलंय, आद्य देवदूताची वाणी होणार आहे, तुतारीचा नाद होणार आहे, आणि प्रभू मेघारूढ असा होऊन आपल्या दूतांसोबत येणार आहे. म्हणजे जिथे कुठे तुम्ही दूत पाहता तिथे प्रभू आहे म्हणून ते आहेत. हालेलुया. आणि आज जे काही तुम्ही अनुभवत आहात ही प्रभूची उपस्थिती या जागेमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात, तुम्ही अरण्यामध्ये या लोकांनी 40 वर्ष घालवले, यांनी चुकीचं जीवन जगलं, देवाला कंटाळा आणण्यासारख्या काही गोष्टी केल्या, पण मी तुम्हाला सांगतो त्या 40 वर्षामध्ये देव त्यांना सोडून कधीच गेला नाही. दिवसा मेघस्तंभ आणि रात्रीला अग्निस्तंभ बनून त्यांच्यासोबत राहिला. आणि म्हणून त्यांचे जोडे कधी झिजले नाही, त्यांचे वस्त्र कधी विरले नाहीत. आणि त्या जंगलातून जाताना
देवाची थोडा वेळ कृपा बाजूला गेली तर आग्या सापांनी कितीतरी लोकांचा नाश केला. पण त्याच जंगलामध्ये ज्यावेळेस देवाच्या उपस्थितीमध्ये ते चालत होते, ते आगे साप विंचू त्यांना एकदाही चावला नाही. हालेलुया. ज्यावेळेस देव तुमच्या सोबत आहे, मग दुधामादाचा प्रवाह असेल पण देव जर सोबत नसेल तर ते अरण्यापेक्षा बस्तर जिंदगी असेल. पण तुमच्या जीवनात अरण्य जरी असेल, तिथं आगे साप असतील, तिथं विंचव असतील, सगळ्या गोष्टींचा तुटवडा असेल, पण जर देव तुमच्या बरोबर आहे तर तो एबेनेझर आहे, तो याह्वे इरे आहे, तो पुरवठा करणारा परमेश्वर आहे, तो जीवनाची भाकर आणि जीवनाचा झरा आहे. हालेलुया. कळतंय देवाची उपस्थिती आमच्यासाठी किती महत्वाची आहे. या वर्षामध्ये ह्या लोकांना आता पदार्पण करायचंय त्या आशीर्वादांमध्ये जे देवानं देव केले होते. पण देव त्यांना म्हणतो, मी नाही येणार तुमच्यासोबत, सगळं ते तुम्हाला मिळणार पण जे माझी उपस्थिती नाही मिळणार. दूत येणार, सैन्याला हरवायचंय, ठीक आहे, दूताला पाठवतो वगैरे वगैरे, तुम्ही जा, ते सगळं तुमच्याकडे असेल या वर्षामध्ये. पण मोशे म्हटला, देवा काय फायदा आहे त्या दुधामादाच्या प्रदेशाचा, काय फायदा आहे ते लोक निघून जातील आणि आम्ही चांगल्या घरामध्ये राहण्याचा. आमच्या घरामध्ये आमचे नातेवाईक असतील, माझे लेकरं असतील, माझे नातवंड पतरुंड असतील, पण त्या घरामध्ये जर तुझी उपस्थिती नसेल तर माझ्या घराचा नरक बनायला वेळ नाही लागणार. हालेलुया. त्या घरामध्ये पण प्रभू तुमच्या बरोबर असेल, देव त्या घराला स्वर्ग बनवेल. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, रिझन काय होतं? देव त्यांना म्हणाला की मी तुमच्या बरोबर येणार नाही. याचं कारण काय होतं? याचं रिझन या ठिकाणामध्ये जर तुम्ही वाचलं, जर देव एखाद्या व्यक्तीसोबत जर येत नाही, ओके, मी ते रिझन तुम्हाला सांगेल, परंतु त्याचं गांभीर्य मोशेला माहित होतं. देव जर बरोबर नसेल, देवाची कृपा जर आमच्यावर नसेल तर आमच्या जीवनामध्ये काय होऊ शकतं? जर गणनाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं 42 वचन जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की गणना 14वा अध्याय आणि 42 वचन, 41 आणि 42 वाचूया आपण. तेव्हा मोशे म्हणाला, परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? यात तुम्हाला यश यावयाचे नाही. चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही. कराल तर शत्रूंकडून तुमचा सहार होईल. पहा, तुमच्या पुढे अमालेकी व कनानी लोक आहेत, म्हणून तुम्ही तलवारीने पडाल. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहात, म्हणून परमेश्वर तुमच्या बरोबर असणार नाही. हालेलुया. हालेलुया. लक्षात येतं देव का म्हणतो मी तुमच्या बरोबर येणार नाही? हॅलो, का येणार नाही? का या लोकांबरोबर देव नव्हता? इथे अमालेकी लोक, कोणकोणते लोक आहेत त्यांच्यासोबत युद्ध करायला? तर म्हणतो अमालेकी आहेत, कनानी आहेत, आणि ते तुम्हाला तलवारीने मारतील आणि तुम्हाला विजय मिळणार नाही. याचं रिझन काय? 43 वचनाच्या शेवटच्या लाईन मध्ये, कारण तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून काय झालेले आहात? मागे फिरलेले आहात. कसे लोक मागे फिरले होते? कोणत्या गोष्टींच्या द्वारे मागे फिरले होते? आणि जर तुम्ही पुढे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की तरीही ते लोक काय झालं? शिखरावर चढले. त्यांनी लढाई केली, परंतु त्या लढाईमध्ये त्यांना यश मिळालं नाही. तुम्ही जोरजोरात उड्या मारून हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणल्याने आणि फक्त देवाची वचनं डीपीवर आणि स्टेटसवर ठेवल्याने, पण जर वैयक्तिक देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही नसाल तर फक्त घरात लावलेलं वचन आम्हाला वाचवणार नाही. त्या वचनात तुम्ही आणि तुमच्यात वचन असेल तर तुम्ही मृत्यूछायेच्या दरीतून जरी जात असलास, अरिष्टांना तुम्ही भिणार नाहीत, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर असेल आणि शत्रूंच्या छावणीतून जात असतानाही देवाचे दूत तुमचं रक्षण करतील. आमेन. हालेलुया. हे देवाच्या उपस्थितीचं बेनिफिट आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही जाऊ नका, कारण तुम्ही मागं फिरला आहात. देव का सोबत नाहीये? का नाहीये देव? लोक मागं फिरलेत का देव मागं फिरलाय? हॅलो, कोणत्या गोष्टीमुळे मागं फिरलात? देवाचं वचन तुम्ही परत निर्गमच्या त्या 32 अध्यायामध्ये या, तुमच्या लक्षात येईल की देवानं काही गोष्टी त्यांना, मोशे जरी म्हणतो ना, तू सोबत येत नसेल तर आम्हाला नाही पुढे जायचं वगैरे वगैरे वगैरे, कारण तू आमच्या सोबत पाहिजे. मोशेला माहित होतं जर देव सोबत नाही
तर शत्रू आम्हाला हरवू शकतात, तलवारीने आमचा संहार होऊ शकतो. आणि देव का बरोबर नाही, तर देव म्हणतो तुम्ही मागे वळाला आहात, तुम्ही मागे फिरला आहात. आज या वर्षामध्ये नवीन वर्षात पदार्पण करत असताना हे वर्ष तुमच्यासाठी उन्नतीचा आशीर्वादाचा असणार आहे. परंतु तुमच्या उन्नती आणि भरभराटीमध्ये जर देव नाही तर शैतान चोर आहे हे ध्यानात ठेवा. तो चोरी, हत्या, घात, नाश करणारा आहे. याकोब लाबानाला म्हणाला, माझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, याकोबाचा देव, माझ्या पित्याच्या देवाचा धाक म्हणजे माझा देव जर माझा पाठीराखा नसता तर लाबाना तू आज देखील मला रिकामं पाठवून दिला असता. पण माझ्या बापाच्या देवानं तुला रात्रीला येऊन धमकावलं म्हणून तू आज येऊन माझी गळाभेट घेतलीस. जर तुमचे मार्ग देवाला आवडले तर देव तुमच्या शत्रूंना देखील तुमच्यासोबत समेट करायला लावू शकतो. हालेलुया. लाबान शत्रू म्हणून आला होता. याकोब त्याच्या घरून गेलेला हे त्याला आवडलं नव्हतं. याकोबाला आजही तो रिकामं करणार होता, कारण 10 वेळा याकोबाच्या वेतनात बदल केला होता. शैतानाने 10 वेळा तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला. शैतानाने अनेक वेळा तुम्हाला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला, तुमचं फायनान्स बिघडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही या गोष्टीचे अनुभव घेतले असतील, तुम्हाला अशी अनुभव आला असेल, तुम्ही आता तळाला गेलात, पण देवाची एक अनुग्रह आणि कृपा आली आणि तुम्हाला वर उचललं गेलं. अद्भुत रीतीने पुरवठा झाला. जिथून कल्पना केली नाही अशा ठिकाणातून तुमच्यासाठी देवानं साह्य पाठवलं. आमेन. हालेलुया. किती लोकांचे 2024 मध्ये हे अनुभव आहेत. हे अनुभव मी माझ्या जीवनामध्ये जेव्हापासून मी प्रभूला जीवन दिलं, बायबल कॉलेजमध्ये गेलो, माझ्याकडे वही नव्हती. वह्या लागतात हे बायबल कॉलेजमध्ये गेल्यावर कळालं. मी चर्चमधल्या बऱ्याच लोकांसारखा होतो जे फक्त बायबल घेऊन चर्चमध्ये येतात. मी बायबल कॉलेजला फक्त बायबल घेऊन गेलो होतो. मला तिथे गेल्यावर कळालं की तिथे लिहून पण घ्यावं लागतं. मग मी 3 दिवस उपास करायला सुरुवात केली एका वहीसाठी. 3 दिवस बायबल कॉलेजचा क्लास संपला की मुलं जेवायच्या लाईनीत जायचे, मी प्रेयरच्या रूममध्ये जायचो. रडून मी 3 दिवस प्रार्थना केली. मी नवीन होतो प्रभूमध्ये. 3ऱ्या दिवशी प्रार्थना संपता आमेन म्हणता त्या रूमची कडी वाजवली एका भावाने आणि तो दारात उभा होता. त्यावेळेस मी 10वी शिकलेला होतो. 10वी पर्यंत माझ्या बापाने मला कधी एवढ्या चांगली क्वालिटीची महागाची वही घेऊन दिली नव्हती. माझे एका वहीत 4 विषय असायचे त्यावेळेस. पण मला एवढ्या चांगल्या क्वालिटीची वही त्या ब्रदरच्या हातात होती आणि त्यांनी सांगितलं, ब्रदर, मी ज्यावेळेस माझ्या वया सेट करत होतो बॅगमध्ये, देवाच्या आत्म्याने मला सांगितलं याच्यातली एक वही गजाननला दे, आणि म्हणून मी ही वही तुला द्यायला आलो. मी ती वही घेतली, दार बंद केलं, पुन्हा जाऊन देवासमोर गुडघे टेकले, रडून देवाला धन्यवाद दिला. आणि त्या दिवशी मला कळालं, देव माझा यहोवा येरे, मला पाहून देणारा, शोधून देणारा, माझा पुरवठा करणारा आहे. आणि त्या दिवसापासून माझ्या प्रत्येक गरजांसाठी मी आजही उपवास करतो, आजही प्रार्थना करतो, आजही मी देवावर अवलंबून राहतो. मी असं नाही की अनेक वेळा फक्त ह्याच गोष्टी करतो. अनेक वेळा मी स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहण्याचाही प्रयत्न केला. स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या ताकदीनं, बळानं मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला फजिती होताना मला पाहायला मिळाले. पण ज्या वेळेस मी देवावर अवलंबून राहिलो, देव आजही विश्वासयोग्य आहे, उत्तम पदार्थांनी तृप्त करणारा देव आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, परमेश्वर म्हणाला, मी तुमच्या बरोबर नाही येणार. परंतु जर तुम्ही 32 अध्यायाचं जर 33 अध्यायाचं जर 5वं वचन, निर्गम 33 मध्ये थांबा तुम्ही. कारण देव म्हटला होता ना, मी तुमच्या बरोबर येणार नाही. मोशे म्हटला, तू येत नसेल तर नको पाठवू. रिझन काय होतं? 5वं वचन वाचा. 33:5. ओके, मला वाटतं आज तुमच्यासाठी मला वाचावं लागणार आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठमानेचे लोक आहात. मी पळभर तुमच्या बरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करेन. म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करायचे ते मी पाहेन. हालेलुया. हालेलुया. काय सांगतोय परमेश्वर? का बरं दागदागिने सांगितले असतील यांना उतरून ठेवायला? आम्ही तर कुठं बाहेर जायचं म्हणल्यावर अगोदर काय असतं? ठेवणीतला ड्रेस, ठेवणीतली साडी आणि ठेवणीतले दागिने. ते बेंटेकचे असतील तरी सोन्यासारखे आम्ही घालतो त्याला. आज खोटे कपडे आहेत, खोटे दागिने आहेत.
1 ग्राममध्ये 10 तोळ्याचं दाखवलं जातं. हालेलुया. पण यांचं ओरिजिनल सोनं होतं, ओरिजिनल दागिने होते यांच्याकडे. आणि देव काय म्हणतो 5व्या वचनामध्ये? ते म्हणतात तू बरोबर येत नसेल, आम्हाला तूच पाहिजे. पण देव काय म्हणाला? काय करा? हॅलो, दागदागिने काढून उतरून ठेवा, मग मी पाहिल यायचं नाही यायचं. का देवाने दागिनेच यांना उतरवायला लावले? हा, काय गळ्यात तर घालायचं असेल तर मान ताठ ठेवावं लागणार. ताठ मानेचे म्हणजे काय? यस, बरोबर आहे, ते ताठ मानेचे आहेत, देवानं तिथं सांगितलं. पण ताठ मानेचे मीन्स नेमकं काय केलं होतं यांनी की असं देव त्यांना म्हणाला तुम्ही ताठ मानेचे आहात? फुगीर म्हणजे देवाचे लोक फुगीर असू शकतात, वचनात लिहिलं देवाचे लोक ताठ मानेचे असू शकतात. आणि अशा लोकांबरोबर देवाची उपस्थिती राहत नाही जे फुगीरकी मारतात, जे फुशारकी मारतात. हालेलुया. मग त्यांच्या कपड्यांची फुगीरकी असू शकते, दागिन्यांची फुगीरकी असू शकते, आत्मिक जीवनाबद्दलची पण फुशारकी असू शकते. तो परुषी नाही का म्हटला, मी या जकातदारासारखा नाही, मी 2 उपास करतो, सगळ्याचा दशांश देतो. प्रभू म्हटला दया काय म्हणता, दया म्हणजे काय हे जाऊन शिका. हेही करायचं होतं आणि तेही सोडायचं नव्हतं. म्हणजे उपासही करायचे होते, दशांश पण द्यायचा होता आणि दया करणं बंद करायचं नव्हतं. हालेलुया, हालेलुया. पण यांना मला काय सांगायचं, यांना देवानं दागिनेच का उतरवायला लावले? ओके, या वचनामध्ये या. निर्गमचं पुस्तक 32 अध्याय 1 ते 6 वचन जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल देवानं का यांना दागिने आणि का देव यांच्यासोबत येईना. कारण 32च्या नंतरच 33 अध्याय सुरू होतो ना. आणि 32 मध्ये देवाची उपस्थिती आहे, मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेला आहे. हे लोक मिस्र देशातून आलेले आहेत. आता पुढे जाण्यासाठी इंस्ट्रक्शन यांना मिळणार आहे. काय करायचंय आता दुधामादाच्या प्रदेशात गेल्याच्या नंतर? तिथं पैसा आहे, धनदौलत आहे. तुम्हाला माहित आहे गरिबीच्या काळात बरेच लोक देवाच्या पायाजवळ गुडघे टेकून होते. परंतु ज्यावेळेस त्यांची फायनान्शियल कंडिशन बदलली, देवानं ज्यावेळेस त्यांना उन्नती दिली, भरभराट दिली, म्हणून देवानं वारंवार त्यांना सांगितलं ज्यावेळेस तू त्या देशात जाशील, तिथं घरं बांधून राहशील, तुझी गुरंढोरं वाढतील, तुमची धनसंपत्ती वाढेल, त्यावेळेस तुझं अंतःकरण उन्मत्त होऊ देऊ नको. असे पुष्कळ. मी मागे एक पुस्तक वाचत होतो आणि त्यामध्ये एका व्यक्तीची साक्ष लिहिलेली होती की एक व्यक्ती त्याच्या गावातून एका मोठ्या शहरामध्ये येतो नोकरीच्या शोधामध्ये, आणि त्याच्याकडे काहीच नव्हतं, पण त्याच्याकडे प्रभूवरचा विश्वास होता. तो रेल्वे स्टेशनवरती तिथं प्लॅटफॉर्मवर झोपायचा आणि तिथंच प्रार्थना करायचा, देवा आज मी जॉबच्या शोधात जात आहे, मला चांगला जॉब दे. आणि नाही मिळाला तर तो असंच वडापाव खाऊन तिथं प्लॅटफॉर्मवर आपले काही दिवस त्याने घालवले. त्याची प्रार्थना प्रभूने ऐकली, त्याला एका कंपनीमध्ये चांगला जॉब दिला. जसं जॉब मिळाला त्याने एवढा देवाला धन्यवाद दिला, पगार झाला, चर्चमध्ये गेला, पास्टरला भेटला, आपल्या कमाईचा दशांश भांडारामध्ये टाकायला लागला. आणि हे कंटिन्यू चालू ठेवलं, देवाला धन्यवाद देणं, रेग्युलर चर्चला जाणं, कमाईचा दशांश देणं. देवानं त्याचा विश्वासयोग्यता, त्याचं धन्यवादाचं हृदय, देवाशी त्याची जी जवळीकता ही पाहिली. देवानं त्याचं प्रमोशन केलं, त्याचा पगार वाढला, आणखीन देवाला धन्यवाद दिला, त्याचं दशांशचं पाकिट वाढलं. तो धन्यवादाच्या हृदयात वाढत राहिला. देवानं इतकं त्याला आशीर्वादित केलं, त्याने स्वतःची एक छोटीशी कंपनी चालू केली. त्याने आणखीन देवाला देणं, देवाला धन्यवाद देणं, आपलं ऑफरिंग, उपकार स्तुती, आपले दशांश देवाच्या राज्याच्या सेवे वाढीसाठी त्याने या गोष्टी उपयोगात आणायला सुरुवात केली. देवानं त्याची इतकी उन्नती केली, त्याला मोठ्या कंपनीचा मालक बनवलं. मग तो इतका बिझी झाला, इतका व्यस्त झाला, संध्याकाळी यायचा, आपलं ब्लेझर असं सोफ्यावर टाकायचा, आपली ब्रीफकेस बाजूला ठेवायचा. ओह प्रभू, आज मी खूप थकून आलेला आहे, मी सकाळी उठेन आणि तुझ्या चरणाजवळ बसेल. प्रभू म्हणायचा, बाळा ठीक आहे, थकून आलास. बाळ सकाळीच उठायचं, आपला ब्लेझर घालायचं, आपली ब्रीफकेस प्रभू आज मी उशिरा उठलो, मी संध्याकाळी येऊन तुझ्या सान्निध्यात बसेल. आणि कारण आज तुला माहीत आहे माझ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू आहेत, मोठाले ऑर्डर्स मला मिळणार आहेत, मला मोठाले कॉन्ट्रॅक्ट्स टेंडर्स मिळणार आहेत, मला ते साईन करायचे आहेत. प्रभू तो हा विसरला होता, हे टेंडर्स आणि हे कॉन्ट्रॅक्ट देणारा देव आहे. आणि तो त्याच्या एवढा मागं लागला, इतका व्यस्त झाला. एक दिवस प्रभूचे सेवक जे प्रभूकडे गेलेले आहेत,
DGS दिनाकरन अंकलची बदली झाली. ते बँकेमध्ये मोठ्या पदावर होते आणि त्या गावात त्यांची बदली झाली आणि ते देखील खूप व्यस्त असायचे आणि त्यांना रविवार मिळायचा. तर त्या रविवारी ते सकाळी उठायचे, तयार व्हायचे, चर्चला जायचे. चर्च सुटल्याच्या नंतर तो दिवस ते पूर्ण फास्टिंगमध्ये एकांतात बसून प्रार्थनेत घालवायचे. तो व्यक्ती DGS अंकलचा मित्र होता आणि DGS अंकल त्याला भेटले आणि म्हटले, अरे मी इथे आहे, परंतु माझ्याकडे एकांतात बसण्यासाठी मला प्रार्थनेची खोली नाही आहे, तू काही माझी व्यवस्था करू शकतो का तशी? तो म्हटला, येस DGS, मी तुझ्यासाठी ते करेल. आणि त्यांनी त्याला कारमध्ये बसवलं आणि त्यांच्या कंपनीमध्ये घेऊन गेलं आणि कंपनीमध्ये खूप चांगली एक खोली, AC रूम त्यांनी बनवलेली होती. आणि त्या सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वतः तिथं देवाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी ती प्रार्थनेची खोली बनवली होती. आणि ते म्हटलं की ठीक आहे, तू इथे बसायचं आवडेल का तुला? अरे ते तर म्हटलं, हे तर खूपच सुंदर आहे. आणि ते तासन तास प्रभूसोबत बसायचे, बोलायचे. संध्याकाळी तो म्हटलं की मी जाता जाता मी तुला घेऊन पण जाईल संध्याकाळी. DGS अंकलला तर घेऊन जायचं आणि DGS अंकल त्याला सांगायचे, मी प्रार्थना करत होतो, प्रभू येशू माझ्यासमोर आले, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, ते मला असं बोलले, प्रभू येशूने मला असं सांगितलं, माझ्या लेकरांबद्दल असं सांगितलं, या जगाबद्दल असं सांगितलं. आणि मग एक दिवस ते स्माईल करत राहायचे, ओ गुड, प्रेज गॉड. आणि ते एक दिवस म्हटले, उद्या ज्यावेळेस तू पुढच्या रविवारी प्रभूच्या सानिध्यात बसशील ना, येशूला विचार तो माझ्याबद्दल काय सांगतो. DGS अंकल म्हटले, ऑफकोर्स मी तुझ्यासाठी आवर्जून ओझं घेऊन प्रार्थना करेन. ते गेले, तिथं प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसले. येशू आले आणि जसंही त्या सेवकाने विचारलं, प्रभू सो अँड सो दासाने, तुझ्या लेकरांनी मला सांगितलं, त्याच्याबद्दल तुझी इच्छा काय आहे, तू मला प्रगट कर. प्रभू आले आणि त्या व्यक्तीबद्दल प्रार्थना करताना येशूच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्यांनी विचारलं, प्रभू तू का रडत आहेस? ते म्हटले, बाळा त्याला सांग, येशू आजही या खोलीमध्ये तुझी वाट पाहत आहे. जस्ट. ते म्हटलं, का प्रभू असं काय? तुला जी प्रार्थनेला खोली दिली, तुला माहिती आहे का याची सुरुवात कुठून झालेली आहे? या शहरामध्ये रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर हा झोपत होता. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर वडापाव खाऊन वेळ काढत होता. तो माझ्याकडे प्रार्थना करत होता, प्रभू मला एक चांगला जॉब दे. मी त्याला जॉब दिला. तो धन्यवादाच्या हृदयानं माझ्यासोबत चालला. मी त्याला प्रमोशन दिलं. तो अधिक माझ्या जवळ आला. मी त्याला कंपनीचा मालक बनवलं. त्याला एवढे टेंडर्स दिले. आज मोठ्या कंपनीचा तो मालक आहे. मोठ्या लोकांमध्ये उठतं बसतं. परंतु इथं बसणं त्यानं बंद केलेलं आहे. मी आजही त्याची वाट पाहतो की तो आज येईल आणि माझ्यासोबत वेळ घालवेल, माझ्या उपस्थितीमध्ये वेळ घालवेल. संध्याकाळी तो व्यक्ती आला आणि त्याने विचारला, मग काय म्हटलं येशू माझ्या बाबतीत? जस्ट त्याने सांगितलं, येशू म्हणतो मी आजही या खोलीत तुझी वाट पाहत आहे. तो माणूस तिथेच ओक्साबोक्षी रडायला लागला. हालेलुया. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असू शकतात, पण जर देवाची उपस्थिती तिथे नाही, तुम्ही देवाच्या हृदयाला दुखवत आहात. तुम्ही देवाचं हृदय तुम्ही तोडत आहात. हालेलुया. इथे दुधामादाचे प्रवाह देव द्यायला तयार आहे. वचन दत्त देश अभिवचन पूर्ण करायला देव तयार आहे. आणि मग आम्ही चुकीचे असतानाही का? हो, हे ताठ मानेचे असतानाही देव म्हणत होता, जा त्या देशाचा ताबा घ्या, माझा दूत पाठवतो तुमच्यासोबत, कारण वचन मी दिलेलं आहे. तुम्ही अविश्वासू झालेत तरी देव अविश्वासू कधीच होत नाही, कारण त्याला स्वतःच्या विरोधात कधी वागता येत नाही. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्यांना देव म्हटला 5व्या वचनामध्ये 32-33-5 मध्ये की तुमचे आभूषण, तुमचे अलंकार, दागदागिने काढून ठेवा, मग मी विचार करतो यायचं का नाही. तुम्हाला काही गोष्टी जर देवाची उपस्थिती या 2025 मध्ये तुमच्या उन्नती आणि भरभराटीसोबत तुम्हाला टिकून ठेवायची असेल, प्रभू काहीतरी रिमूव्ह करायला सांगणार तुम्हाला. तुम्हाला माहीत आहे ते काय आहे. 32 अध्यायामध्ये 1 ते 6 वचन जर तुम्ही वाचले, मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले. तेव्हा ते आरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, उठ, आमच्या पुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव, कारण आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे, याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही. तेव्हा आरोनाने त्यांना सांगितले की तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातली सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या. मग सर्व लोकांनी आपल्या कानातली सोन्याची कुंडले काढून आरोनाकडे आणली. त्याने ती त्याच्या हातून घेऊन त्याचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले. तेव्हा ते म्हणू लागले की
की हे इस्रायला, ज्या देवांनी तुला मिस्र देशातून आणले आहे ते हेच तुझे देव. हे पाहून अहरोनाने त्यांच्यापुढे एक वेदी बांधली, त्याच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की उद्या परमेश्वराप्रित्यर्थ उत्सव करायचा आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी लोकांनी पहाटे सुटून होमार्पण केले, शांतार्पणे केली. ते खायला प्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. हालेलुया. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, चल खाली उतर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिस्र देशातून आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गांनी त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होती तो मार्ग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजा अर्चा केली, त्याला बली अर्पण केले. हे इस्रायला, ज्यांनी तुला मिस्र देशातून आणले आहे ते हेच देव, तुझे देव असे म्हणू लागले आहेत. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, मी या लोकांना पाहिले आहे, हे ताठ मानेचे लोक आहेत. हालेलुया. देव का त्यांच्या सोबत येईना? कारण देव म्हणाला, तुम्ही कोण आहात? तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. रिझन काय परमेश्वराचं त्यांच्यासोबत न येण्याचं? ताठ मानेचे लोक म्हणजे काय? काय केलं यांनी? ज्या देवानं त्यांना मिस्र देशातून आणलं होतं त्या देवाच्या मागे चालणं सोडून, त्याला आपला परमेश्वर मानणं सोडून त्यांनी काय केलं? अहरोनाला म्हटले, मोशे देवाच्या उपस्थितीत कोणासाठी गेला होता? अरे तुम्ही ज्यावेळेस दुधामादाच्या प्रदेशात जाणार, ते देवानं दिलेले आशीर्वाद तुम्ही कसे वाढवावे, तुमच्या शत्रूंवरचा विजय तुम्हाला कशामुळे मिळेल, मिळालेले आशीर्वाद, आरोग्य, उन्नती, भरभराट ती कशी टिकून राहील, काय केल्याने टिकून राहील, त्याचा डायग्राम, त्याचं विधी, त्याचे नियम मोशे देवापासून घेण्यासाठी गेला होता देवाच्या उपस्थितीमध्ये. तोपर्यंत हे लोक बिघडले. आजही ज्यावेळेस लोक देवाच्या सेवकांपासून पळतात, चर्च पासून पळतात, देवाच्या उपस्थितीपासून पळतात, शैतान त्यांना आजही बिघडवतो. म्हणून सांभाळा. हालेलुया. एखादा जर देवाच्या मंडळीपासून, सेवकांपासून पळतो ना, समजायचं कुछ तो दाल में काला है, नाही तो ये पुरा काला है. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं की दागदागिने काढा. यांनी काय केलं होतं? का देवानं सांगितलं? कारण यांनी सोन्याची दागदागिने काय केली? मोशे येईना म्हणून आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला बनवून दे. आरोन मंडळीच्या मर्जीप्रमाणे चालणारा पाळक होता, देवाची मर्जी त्यांच्यावर थोपवत नव्हता. लोक त्याला सांगायचे, असं कर, असं का बरं चालेल, मग तसं करू आपण. हालेलुया. तुम्हाला हे आवडतं का? मग चालेल तसं करू. तुम्हाला पापाबद्दल बोललेलं नाही आवडत? काय हरकत नाही. मग तुम्हाला मी सांगतो, देव बाहेरचं स्वरूप नाही, आतलं स्वरूप पाहतो, बाहेरून कसे राहा. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, मी आरोन नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मोशेनं त्या पाट्या खाली उतरताना खाली फोडल्या होत्या. मी तिथं असतो तर त्यांच्या डोक्यात फोडल्या असत्या. हालेलुया. तुमच्यासाठी मी तिथं 40 दिवस बिना अन्न पाण्याचा बसलोय आणि तुम्ही हे कुठाने करताय. कसं यायचं देवाने अशा ताठमाने? त्यांनी ते बनवायला लावले आणि त्याच्या पुढे काय करायला लागले? नाचायला लागले. देवाच्या उपस्थितीत नाचा. बरेच लोक ख्रिसमसच्या काळात सांटा पुढे नाचतात, यन जोडला की शैताना पुढं. हालेलुया. जसं वासरू बायबलमध्ये कुठंच देव नाही, तसा सॅन्टा पण बायबलमध्ये येशू नाही. ख्रिसमसचा त्याचा संबंध नाही. नाही पास्टर, आम्ही त्याच्या पुढे नाही, आम्ही फक्त ट्रीला अडकवतो त्याला. छोटा शैतान, छोटा सॅन्टा. नाही तर मग हॅपी ख्रिसमस भिंतीला लावलं, इकडून एक बुड्ढा आणि इकडून एक बुड्ढा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणाला, हे ताठ मानेचे लोक आहेत, यांना किती शिकवा, नाहीत ऐकत. यांना तेच पाहिजे, यांना त्या गोष्टी हव्या आहेत. हे म्हणाले, आम्हाला दिसले पाहिजे, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला पाहिजे. मोशे त्यांनी सांगितलं होतं, पण ते कुठे 40 दिवस दिसेच ना.
हालेलुया. मोशे व्हिजिटर पास्टर नव्हता. मोशे देवाच्या उपस्थित बसणारा सेवक होता. म्हणून ज्यावेळेस तो लोकांचे प्रश्न सोडवायला उभा राहायचा, देव त्याच्याद्वारे काम करायचा. हालेलुया, हालेलुया. देवाचं वचन असं सांगतं की त्यांनी ते सोन्यासानीचं ते बनवलं, त्याच्या पुढे नाचले आणि काय म्हणायला लागले, ज्याने आम्हाला मिसर देशातून काढून आणलं ते कोण आहेत? हेच आहेत. ज्याने आमची परिस्थिती बदलली ना, तोच आमचा जॉब आहे. ज्याच्यामुळं आमची परिस्थिती बदलल्या गेली तो आमचा बिझनेस आहे. ज्याच्यामुळं आम्हाला मार्गदर्शन मिळालं तो आमचा मित्र आहे. ही माझी मैत्रीण आहे. हिच्यामुळं मला लय दुःखात सांत्वन मिळालं. तुला नरकात घेऊन चालली रे ती. हालेलुया. हे आमचे देव आहेत. प्रभू म्हणाला, कोण माझी आई, कोण माझा भाऊ, कोण माझी बहीण, जे देवाचं वचन ऐकतात त्याप्रमाणे चालतात, ते माझे नातेवाईक आहेत. नरकात नेणारे तुमचे नातेवाईक नका बनवू. बऱ्याच लोकांचा घोटाळा इथंच आहे. चर्चला का नव्हते आले? पाहुणे आले होते. हालेलुया. पाहुण्याला घेऊन चर्चला या, त्याचं पण तारण होऊ द्या. देवाचं वचन सांगतं की ते नाचले आणि ते म्हणायला लागले, हे आमचे देव आहेत. देव म्हणाला, अरे मोशे जा पटकन, तुझे लोक बिघडलेत, खूप लवकर बिघडलेत. विसरलेत त्यांच्यावर केलेले उपकार, विसरलेत त्यांना. हे सोनं चांदी हे जे होतं हे कोणी दिलं होतं? चांगलं आहे, तुमच्याकडे सोनं असलं पाहिजे, तुमच्याकडे चांदी असली पाहिजे, तुमच्याकडे पैसा असला पाहिजे, तुमच्याकडे बेस्ट जॉब असला पाहिजे. तुम्हाला बेस्ट जॉब असला तरच तुम्ही बेस्ट देणार ना चर्चमध्ये. हालेलुया. तरच तुम्ही तुमचं लाईफ स्टँडर्ड पण चांगलं जगणार ना. तुमच्या गरजा देखील चांगल्या प्रकारे तुम्ही पूर्ण कराल ना. देवाचं वचन सांगतं, ज्याला काम करायचा कंटाळा आहे त्यानं खाऊ पण नाही. हालेलुया. कामाला जात नसणाऱ्यांना देऊ नका खायला काय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला चांगली कामं करता यावीत, देवाच्या राज्याला देता यावं, पवित्र जनांच्या गरजा पूर्ण करता याव्यात, म्हणून तुम्ही आपल्या हाताने चांगली कामं करा म्हटलंय. मुंडके मोडू नका. हालेलुया. चांगली कामं करा, पण करा, काहीतरी काम करा. आपला प्रभू आता मान्ना टाकत नाही स्वर्गातून. हालेलुया. कारण मान्ना तेव्हाच बंद झाला. केव्हा? जेव्हा देवाने त्यांना स्वतःची शेत दिली, दुधामादाच्या प्रदेशात आणलं. आता या शेतातलं उत्पन्न खा, याच्यामधले गहू खा. हालेलुया. याच्यात कष्ट करा, इथे पेरणी करा, मग हे उगवणार, मग हे तुम्हाला मिळणार. हालेलुया. प्रभू स्वर्गातून पाड काहीतरी. हालेलुया. ओके, ऐका. हे सोनं वगैरे या सगळ्या गोष्टी जे काही तुमच्याकडे आहे, पैसा असेल, सोनं असेल, चांगला जॉब असेल, नोकरी असेल, तुमचे चांगले रिलेशन, नाते असतील, पण हे कुठून आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. हालेलुया. जर तुम्ही निर्गमचं पुस्तक 11वा अध्याय, मागे मागे या, 11वा अध्याय, हे सोनं बिनं जे आणलं आणि याचा देव बनवला, आज जे सोनं त्यांचा देव झाला, सोन्याने आम्हाला सोडवलं. हा सोन्या कोण आहे? 11वा अध्याय आणि 2ऱ्या वचनापासून परमेश्वराचं वचन सांगतं, तू लोकांना सांग. परमेश्वर म्हणाला, तू लोकांना सांगून ठेव की प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्या चांदीचे दागिने मागून घ्यावेत. हे तुमच्यासाठी नाही, उद्या जाऊ नका बाहेर. हे कशासाठी आहे? नेहमी वचन कशासाठी आहे ते व्यवस्थित वाचा जा. नाही तर एवढं वाचून बाहेर निघाल तर वेगळं होईल. पुढचं पण वाचा. मागून घ्यावेत, अशा प्रकारे मिस्री लोकांची इस्रायल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. हालेलुया. आणि पुढे काय लिहिलं? शिवाय मिस्र देशात फारोचे सेवक, सामान्य लोक यांच्या दृष्टीने मोशे व अति थोर होत गेला. आणि ज्या वेळेस हे लोक
मिस्र देशातून निघाले त्यावेळेस त्यांनी आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून काय केलं? नाकातलेलं चांगले दे ग, घेऊन जा बाई, कान घेऊन जा. आणि ते ठेवलेलं तिजोरीतलं ते पण काढून देते, घेऊन जा. हे कोणी द्यायला लावलं? काय यांनी लॉकरमध्ये ठेवलं होतं आणि येताना घेऊन निघून आले? देवानं हे द्यायला लावलं. आज तुमच्याकडचा जॉब आहे, कोणी दिला? प्रभू जॉब मिळाला पाहिजे. आता कुठे आहे? आता जॉबवर आहे. नव्हता कुठं? चर्चमध्ये होतो. मी कधी कधी म्हणतो, प्रभू लोकांसाठी प्रार्थना करू का नको चांगले जॉब मिळण्यासाठी, त्यांचा बिझनेस वाढण्यासाठी? हे कारण मग मला दिसत नाहीत लोक. प्रेज द लॉर्ड. जॉब पण असे शोधा. असे पहिले जॉब मिळाला ना त्याला सांगायचं, रविवारी चर्चला जात असतो बरं का, मी प्रभूचा आहे. तुम्ही तिथं सांगितलं ना मी प्रभूचा आहे, की तुम्हाला नीट वागावं पण लागणार. हालेलुया. आणि मग तुम्हाला वागणूक पण चांगली मिळणार. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही गेल्या गेल्याच प्रभूला उंच केलं तिथे. देवाचं वचन सांगतं, एक साक्ष तुम्हाला, ही सेवेची सुरुवात देखील माझ्या कशी झाली पुण्यामध्ये माहिती आहे का? याच शब्दाने झाली. मला रविवारी चर्चला जायचं. एका घरामध्ये माझ्या मानलेली आई, ती ख्रिश्चन होती, तिच्या घरात एक मोलकरीण होती. तिला पायांमध्ये खूप त्रास होता, भरपूर इलाज केले आणि ती पानाला चुना लावून पान खायची. तर मी म्हटलं, ताई तुम्ही खूप पान खाता? ते म्हणे, मला डॉक्टरने खायला सांगितले कारण माझ्या शरीरात कॅल्शियम इतकं कमी आहे की माझ्या पायामध्ये खूप अंगार असते. मी म्हटलं, बिना चुन्याचं बरं झालं तर? ते म्हणे, कसं काय, कोणती गोळी आहे? म्हटलं, येशू. तिच्यासाठी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी ती बाई इतकी आनंदाने आली, पास्टर मी पानच खाल्लं नाही, गोळी खाल्ली नाही, मी बरी झाली. दुसऱ्या दिवशी त्याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या घरी गेली. त्यांना सांगितलं, पुढच्या रविवारपासून मी नाही येणार कामाला, मला चर्चला जायचं. ते म्हटलं, कुठं जायचं तुम्हाला चर्चला? आम्ही पण जात असतो, पण प्रॉब्लेम भरपूर आहेत. तुम्ही कशामुळे जायला लागले? माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून मी जायला लागले. हालेलुया. असं तिनं तिथं सांगितलं. मग तिथं पण प्रार्थना सुरू झाली. मग अशी सुरूच झाली. मग ही अशी झाली. हालेलुया. तुम्हाला जे काही दिलं ते प्रभूसाठी इस्तेमाल करा. यांना प्रभूनं दिलं होतं, प्रभूनं द्यायला लावलं होतं. तुमच्याकडे जॉब नव्हता, तुमच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे लोक तिथं होते, पण तुम्ही तिथं गेलात. देवानं तुमचं सिलेक्शन करायला लावलं. तुम्ही तो बिझनेस करायच्या लायकीचे नव्हते, पण देवानं तुमच्यासाठी पुरवठा केला आणि त्या बिझनेसमध्ये देवानं तुम्हाला उभं केलंय. हालेलुया. आज तुमचा जॉब, बिझनेस तुम्ही एकटे पडलेला होता. देवानं चांगले देवभिरू मित्र दिले, परंतु आज त्या गोष्टी तुमचा देव आहेत का? त्यांना तुम्ही देवाच्या ठिकाणात बसवलंय का? या लोकांनी त्यांना देवच बनवून ठेवलं होतं. जे देवानं दिलं सोनं, त्या सोन्याचं वासरू बनवलं. हालेलुया. आणि त्याला सोन्या म्हणायला लागले. आम्हाला मिस्र देशातून आणणारा सोन्या. हालेलुया. हे सोनून सोन्या आहे ना, अवघड आहेत. यांनी सोन्याचं वासरू बनवलं आणि त्याच्या पुढे नाचायला लागले, त्याच्या पुढे मागायला लागले. तू आम्हाला तिथून आणलं, तू आम्हाला पुढे नेलं, तू आम्हाला आता पुढे नेणार आहेस. तुम्ही या वर्षात तुमचा पैसा, जॉब, तुमचे नाते, गाडी, घर, बंगला, जे काही प्रभू तुम्हाला दिलं किंवा देणार आहे या वर्षामध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करणार आहात. प्रभू यांना का म्हटलं मी तुमच्या बरोबर येणार नाही? ताठ मानेचे कशामुळे झाले? हे जे देवानं दिलं त्याच्यातच मग्न झाले. जे काही तुमच्याकडे आहे त्याद्वारे देवाचं गौरव करा. तू माझी सेवा कर, मी तुझ्या अन्न पाण्याला बरकत देईल, प्रभू म्हणाला. काही लोक रविवारी पण शनिवारी पण गेले होते, 7व्या दिवशी पण मान्ना शोधायला गेले होते. रिकामे आले घरी, रिकामे. कारण देवानं पाडला नव्हता मान्ना. हालेलुया. काही लोकांनी मधल्या दिवशीच ओव्हर टाइम करायचं ठरवलं, जास्त मान्ना आणला. सकाळी उघडून पाहिलं तर किडे सापडले त्याच्यात. देवाचा आदर करा प्रत्येक गोष्टीत. तू आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर.
म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरून वाहतील आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया, हालेलुया. नाहीतर 10 रुपयाचं फोन पे करताना इनसफिशियंट बॅलन्सचा मेसेज नाही पाहावं लागणार मग तुम्हाला. देवाचं वचन सांगतं की त्यांनी ह्या गोष्टीत आपला वेळ घालवला. परंतु जर ज्या देवाने तुम्हाला बाहेर आणलंय त्याची उपस्थिती तुमच्यासाठी महत्वाची असली पाहिजे. मोशे म्हणाला, तू जर येत नसशील, नको ते सोनं, नको ते घर, नको ती शेती, नको ते दुधामादाचा प्रदेश, नको ते लोक जे त्यांच्या उपस्थितीने मला आल्हाद वाटतं, मला तुझ्या उपस्थितीत आनंद वाटला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच लोकांच्या प्रार्थना लोकांच्या संगतीमुळे बंद झालेल्या आहेत. बऱ्याच लोकांचं चर्चला येणं चुकीच्या मित्रमैत्रिणींमुळे बंद झालेलं आहे. कारण त्यांना चर्चच्या दिवशी फिरायला जायचंय, कारण एवढाच दिवस आहे. अरे प्रभूने तुम्हाला, प्रभू म्हणाला 6 दिवस काम कर आणि 7वा दिवस माझ्यासाठी पवित्रपणे पाळ. पण आज 7वा दिवस पिक्चरसाठी पवित्र आहे, फिरायला जाण्यासाठी पवित्र. फिरा, अगोदर प्रभूचं काम करा. हालेलुया. देव म्हणत नाही तुझे सगळे आनंद तू बांधून ठेव आणि फक्त हालेलुया करत राहा. तुम्ही देवाच्या उपस्थितीत तर राहा. खरा आनंद कसा आणि कुठे मिळणार देव तुम्हाला दाखवेल. आमेन. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये सर्वदा आनंद आहे, जगाच्या उपस्थितीमध्ये थोडा वेळ आनंद आहे. उत्पत्तीचं पुस्तक 35 अध्याय. तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये, ह्या लोकांनी हे जे सोनं होतं, सॉरी तिकडे जाण्या अगोदर हे जे सोनं होतं देवानं यांना दिलं होतं, हे सोनं घेऊन त्यांनी काय केलं, याचे देव बनवले, याच्या पुढे नाचायला लागले. आणि म्हणून देव म्हटला मी यांच्यासोबत येणार नाही. जे काही देव तुम्हाला दिलं आणि देणार त्यालाच धरून तुमचं सोनं, तुमचं वासरू, तुमचा देव. याच्यामुळं काही लोक म्हणतात ना, एकदा एक व्यक्ती चर्चला यायचे आणि त्यांचे मिस्टर जे आहेत ते प्रभूमध्ये नव्हते. त्याच्यामुळे ते काय करायचे, नवऱ्याला विचारायचे फक्त तुमचा पगार किती झाला. ते म्हणायचं तुला काय करायचं, फक्त मला सांगा, तुम्ही मला एक्स्ट्रा पैसे देऊ नका, सांगा. ती सांगायची. तिला जेवढा खर्चायला पैसा दिला जायचा ना, त्याच्यातला अगोदर नवऱ्याला झालेल्या पगाराचा आकडा विचारून घ्यायचे, त्याचा दशांश काढून चर्चमध्ये टाकायचे आणि उरलेल्या पैशात आपलं घर चालवायचे. तो म्हणायचा कशाला देवाला द्यावं लागतं. नाही, आपण देवाला दिल्यावर देव आपल्याला देतो, आशीर्वादित करतो. तुम्हाला कधी देवानं दिलं? प्रत्येक महिन्याला पैसे कोण देतो तुला? मी देतो. म्हणजे तुझा देव कोण आहे? मी. तुम्ही घरातले कोणाच्या भरोशावर खाता? माझ्या भरोशावर. म्हणजे तुमचा देव कोण आहे? मी आहे. देव एक दिवस आजारी पडला, तो देव दवाखान्यात बरा होय ना. मग त्यांना सांगितलं आता खऱ्या देवाकडे जाऊया का? ते म्हणाले चालेल. मग त्यांच्यासाठी प्रार्थना केली, मग तो देव बरा झाला. त्यांना मग याच खालच्या हौदात बाप्तिस्मा दिला. हालेलुया. आता ते दोघंही प्रभूमध्ये आहेत. आता त्यांना आकडा घरी सांगावं लागत नाही. तिकडून येतानाच ATM मधून बाकीच्या गरजांचे पैसे काढण्या अगोदर ती व्यक्ती आपल्या ATM मधून पगार झाला कळालं ते काढते अगोदर दशांशच्या पाकिटात, मग बाकीच्या घरच्या खर्चासाठी वेगळे करतात. हालेलुया. नाहीतर एवढ्या दिवस काय होतं, तुम्हाला जगवणारा कोण आहे? मी कामाला गेलो नाही तर तुम्ही काय खाणार? मग आजारी पडल्यावर कामालाही जाता येईना आणि यालाही खाता येईना, हाय ते पण खाता येईना. हालेलुया. प्रत्येक मनुष्य लबाड आणि देव खरा ठरो. आमेन. देव नेहमी देव आहे. हालेलुया. म्हणून आपण देव बनवू नका आणि देवानं जे दिलं त्याला देव बनवू नका. सोनं देवानं दिलं होतं, यांनी सोन्याला देव बनवलं. जे देवानं तुम्हाला दिलं काय तो तुमचा देव झालाय का? स्वतःला पारखा, चेक करा तुमच्या लाईफमध्ये. देव याच कारणास्तव म्हणाला होता इथून पुढे मी तुमच्यासोबत येणार नाही, कारण तुम्ही ताठ मानेचे झालेले आहात. तुम्हाला जे दिलं त्याला तुम्ही देव बनवलंय. म्हणून ज्यावेळेस याकोबाला देवाने सगळं काही दिलं होतं. उत्पत्तीचं पुस्तक 35 अध्याय 1 ते 8 वचन जर तुम्ही वाचलं,
मग देवाने याकोबाला सांगितले, उठ, वर जाऊन बेथेल येथे राहा, आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळून चालला असता ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे एक वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेला जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधेन. त्याने माझ्या संकट समयी माझं ऐकलं आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्या बरोबर होता. तेव्हा त्यांनी त्याच्याकडे असलेले सर्व परके देव आणि त्यांच्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली, आणि याकोबाने शेखेम जवळ असलेल्या येला वृक्षाखाली ती पुरून टाकली. मग त्यांनी कूच केली आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाही. हालेलुया. देव एक दिवस याकोबाला काय म्हणतो, ज्यावेळेस तो एसावापासून पळून चालला होता, देव म्हणाला, उठ, एसावापासून तू चाललायस, तुझं रक्षण व्हावं, अगोदर काय कर, वेदी बांध. कुठे वेदी बांध? हॅलो, वेदी कुठे बांधायला लावली? नाही, आम्ही घरीच प्रार्थना करतो, आम्ही घरीच करतो प्रार्थना. चर्चला कशाला जावं लागतं? देव काय घरात येत नाही का? देवाना मंडळी कशासाठी दिल्या? देव मंडळीला घ्यायला येणार आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव त्याला कुठे वेदी बांधायला सांगतोय? बेथेल मध्ये. याकोबाची सुरुवात कुठून आहे माहित आहे तुम्हाला? बेथेल पासून. त्या रात्रीला तिथं झोपला होता. बेथेलचं पूर्वीचं नाव काय होतं? लूज. तिथे दगड डोक्याखाली घेऊन झोपला होता. कंडिशन काय होती त्याची? काय नव्हतं त्याच्याजवळ, एक काठी होती. झोपला उशाला दगड घेऊन. रात्रीला स्वप्न पडलं, देवाची उपस्थिती पाहिली. सकाळी उठला तो म्हटला, बाप रे, हे किती भयपरत ठिकाण आहे, इथे परत देवाची उपस्थिती आहे. त्यानं त्या दगडाला तेलाचा अभ्यंग केला. म्हटला, जर देव माझ्या बरोबर राहील, मला खायला अन्न देईल, मला ल्यायला वस्त्र देईल, आणि माझ्या पितृकुळी माझा देव जर मला परत घेऊन येईल, तर जे काही माझ्याकडे असेल त्या अवघ्याचा दशांश मी देवाला अर्पण करेल, आणि ज्या दगडाला मी अभ्यंग केलेला आहे हे देवाचं मंदिर असेल. हालेलुया. देव आज याकोबाला काय सांगतोय माहित आहे? याकोब, आप तेरे पास बहुत कुछ है. त्याने अगोदर 2-3 अध्याय मागे जर तुम्ही आलात, त्यानं येसावाला भेटण्या अगोदर जी प्रार्थना केली होती ती काय होती माहित आहे? देवा, मी यार्देन उतरून गेलो होतो त्यावेळेस माझ्या हातात फक्त एक काठी होती. आज जे काही माझ्याजवळ आहे त्या लायकीचा मी नाही, पण आज माझ्याजवळ 2 टोळ्या आहेत. हालेलुया. याकोब गुंडांच्या टोळींचा मालक नव्हता बनला. याकोबाकडे नोकर, चाकर, दास, दासी, गुरं, ढोरं, उंट, शरड, मेंढर, गाढवी, हे सगळं काही परमेश्वराने याकोबाला दिलं होतं. जाताना कसा होता याकोब? हॅलो, एकटान काय होतं त्याच्याजवळ? एक काठी. त्या काठीनं काय केलं? बाबा, याकोबानं कोणतं पाणी दुभंगलं? त्याचे रेव्हलेशन इतके भयानक असतात. ओके, पण प्रयत्न करतो. ऐका, याकोबानं त्या काठीच्या द्वारे काय केलं? 14 वर्ष आपल्या सासऱ्यांची मेंढरं राखली 2 बायकांसाठी. हालेलुया. त्याच काठीनं स्वतःसाठी 4 वर्ष चाकरी केली आणि देवानं त्याला 2 टोळ्याचा मालक बनवला. हालेलुया. तुमच्याकडे काही असो नसो, ती काठी काय आहे माहित आहे? ती अथॉरिटी आहे. ती काठी नव्या करारामध्ये ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे तुमच्याकडे. म्हणून पाऊल म्हणतो, माझ्याकडे काय आहे त्याचा नाही, मी ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगतो. आमेन. तुमच्याकडे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा जर अभिमान असेल, मग तुम्हाला तुमच्या अपमानाचा पण अभिमान वाटणार. तुम्हाला कोणी डाऊन केलं, तुमची निंदा केली, तुम्हाला वाळीत जरी टाकलं ख्रिस्तामुळे, तुम्हाला वाटेल, यस, आय एम ब्लेसेड, मी सगळ्यात आशीर्वादित माणूस आहे. हालेलुया, हालेलुया. कारण तुमच्यासाठी स्वर्गामध्ये मोठं प्रतिफळ वाट पाहत आहे. देवाचं वचन सांगतं, ज्यावेळेस
देवाने याला सगळं काही दिलं, आता भावासोबत समेट झाला, आता भावापासून देव म्हटलं आता इथून पुढे चल, याच्यासोबत नाही तुला राहायचं. पण तिकडे जाण्यासाठी तुला सुरक्षित मार्ग गरजेचा आहे. जे तुला दिलं ते टिकून ठेवणं गरजेचं आहे. तुझ्याकडे काही नव्हतं पण आज तुझ्याकडे भरपूर काही आहे. रात्री मला देवाच्या एका सेवकांनी सांगितलं, अरे मी म्हटलं नाही, मला जसं पाहिजे तशी सेवा अजून वाढली पाहिजे. त्यांनी सांगितलं, अरे तुझा विचार कर, तुझ्या वेळेस पुण्यात आला, तुझ्याजवळ काय होतं, आज काही का असे ना, तुझ्याकडे एक छोटी का असे ना, एक मंडळी आहे, आज तू एका चांगल्या घरात किरायच्या का आहे ना, तू राहू शकतोस, आज तुला देवाने एक चांगलं जीवन दिलं. त्यावेळेस मला आठवण झाली की याच जागेवर मी ज्यावेळेस आलो, 3.5 महिने या कन्स्ट्रक्शनच्या लाईनवर मातीच्या ढिगाऱ्यावर मी झोपलो, कारण मला राहायला घर नव्हतं. पण मी कुठून आलो हे ज्या दिवशी माणूस विसरतो, त्या दिवशी तो ताठमानेचा बनतो. हालेलुया, ताठमानेचा बनतो. देवाचं वचन सांगतं की याकोबाला देव काय म्हणतो, उठ, आपला भाऊ येसाव याच्यापासून पळून चालला असता, ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी काय कर, एक वेदी बांध. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला काय म्हणाला, आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसांना काय म्हणाला, तुमच्यामधले जे परके देव आहेत ते काय करा, फेकून द्या, स्वतःला काय करा, शुद्ध करा. काय बदला, वस्त्र बदला. आता नवीन काळामध्ये वस्त्र नाही, आपले अंतःकरण फाडा म्हटलेलं आहे. आपण उठून वर बेथेलाच जाऊ, तेथे मी देवासाठी वेदी बांधेन. आणि तो का म्हणतो तिथे, कारण त्याने माझ्या संकट समय काय केलं, माझं ऐकलं, माझ्याबरोबर तो, आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता. तेव्हा त्यांनी त्याच्याकडे असलेले सर्व परके देव फेकून दिले. आज या 2024चा जर तुम्ही विचार केला, तुम्हाला एक गोष्ट या 2025च्या सुरुवातीला लक्षात येईल की या 2024 मध्ये माझ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देव माझ्या बरोबर राहिला. तुम्ही जर विचार करा तुमच्यावर या 2024 मध्ये आलेली संकट, आर्थिक संकट, लोकांद्वारे आलेली संकट, तुमच्यावर आलेले ब्लेम, तुमच्या विरोधात उभी राहिलेली परिस्थिती, पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे प्रार्थना केली, देवानं त्या संकटात तुमचं सहाय्य करता देव झाला. ज्या खरतड प्रवासातून तुम्ही गेलात, देव तुमच्या सोबत त्या प्रवासात राहिला. हालेलुया. म्हणून तरीही यांच्यासोबत काय आहेत, याकोब म्हणतो देव माझ्या सोबत राहिला. तरी याकोबाची बायको बापाच्या घरून निघताना काय घेऊन आली, काय घेऊन निघली होती याकोबाची बायको, कुळदैवत चोरून आणले बापाचे. इकडं प्रभूमध्ये आलेत तरी यांना भीती कशी. मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले, पास्टर आम्ही प्रभूमध्ये आलो पण ते आमच्या कुळदैवतांचा अजून आम्हाला त्रास होईल का हो? हे याकोबाच्या बायकोचे नातेवाईक आहेत अजून. हालेलुया. हे प्रभूचे नातेवाईकच बनले नाहीत. प्रभू म्हटला याकोबावर तंत्र मंत्र चालणार नाही, जादूटोना त्याच्यावर चालणार नाही, साप आणि विंचू यावर पाय देऊन चाला. लिंबू दिसलो की अगं बाई वलांडला नाही गेलं, बरं झालं, देवा धन्यवाद. हालेलुया. आपल्या बापाच्या दैवत घेऊन निघले होते, पण देव याकोबासोबत होता. याकोबासोबतचे घरचे लोक आहेत ना, यांच्यासोबत काय काय, आपले जुने देव, जुने नाते. एकदा एका जणांनी सांगितलं की पास्टर प्रार्थना करा आमच्या एका फॅमिलीसाठी, त्यांचा डिवोर्स होणार आहे. म्हटलं का, आवलंय चांगलं चाललं होतं यांचं, आणि हा बाबाला देवानं चांगला जॉब दिला आणि तिथं कामाला गेला आणि त्यानं पाहिलं तिथं ऑफिसमध्ये कोण आहे, त्याची शाळेतली गर्लफ्रेंड, जिला लेकरं आहेत आणि यालाही लेकरं आहेत. पण जुनं प्रेम जागी झालं आणि प्रभू मधला आहे, बाप्तिस्मा झालेला आहे, अन्य भाषा बोलतोय. अशी अन्य भाषा बोलतो ना, असं वाटतं स्वर्गच आता उतरून येईल. पण आता बायकोसोबत दिवस घ्यायला निघाला. याकोब म्हणाला मला देवासाठी वेदी बांधायची, तुमच्यातल्या ज्या जुने देवता आहेत, ज्या गोष्टी घेऊन तुम्ही चाललेला आहात ते काढून टाका. तुम्हाला नवीन वर्षामध्ये तुमच्या उन्नतीमध्ये एंट्री करायची आहे का?
जे आहे ते टिकवायचंय, वाढवायचंय. हॅलो, प्रभू म्हणतो वेदीकडे या, येण्या अगोदर आपल्यामधून त्या गोष्टी काढा. काय म्हणाला येशू माहित आहे? ज्यावेळेस तू वेदीवर अर्पण करायला जातोस त्यावेळेस काय कर, अर्पण अगोदर वेदीवर नको ठेवू, बाजूला ठेव. त्या लोकांकडे जा ज्यांच्यासोबत खटके उडालेले आहेत. त्यांच्याकडे पाहिलं की ते कसं फिरवतात तोंड, कोणाला दाखवता येईल का फिर? पास्टर आम्ही चर्चमध्ये आहेत, अशी ऍक्शन नका करायला सांगू. हालेलुया. ते तिकडेच पाहत होता असं, आणि अचानक असा झलक झाली ना. हालेलुया. ज्यांच्याकडे पाहिल्यामुळे तुम्हाला त्रास होतो ना, प्रभूला म्हणा, प्रभू मला त्याला क्षमा करायचे, आणि त्याला जाऊन भेटा. प्रेज द लॉर्ड. आज मला खूप आनंद वाटतो तुम्हाला भेटून. आतून असं नका ठेव, तुझ्या डोक्यात दगड घालू वाटतो, पण काय पाळकांनी सांगितलंय करा, मला करायचंय. देवाचं प्रभू म्हणाला, पास्टर नाही, कोण म्हणाला, काय म्हणाला, अर्पण वेदीवर ठेव. नाही तर गाणं चाललंय, करता समर्पण आत्मा जीवन हो तेरी स्तुतना ले तन मन धन. प्रभू तन घे, मन घे आणि धन राहू दे. एवढ्या वर्षाला हालेलुया. प्रभू म्हणाला रोम 12:1, तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. अर्पण कोणतं अर्पण करायचं सांगा पास्टर. प्रभू म्हणतो तुला अर्पण कर अगोदर. तुझं शरीर जिवंत पाहिजे. मरतं कशामुळं? पापामुळं. हालेलुया. पवित्र पाहिजे. थोडं थोडं पाप नाही, प्रभूकडे ये. थोडं थोडं काय पूर्ण निघून जातं. पूर्ण प्रभूकडे ये. ग्रहणीय, ग्रहणीय मीन्स आवडणार. आमचं जीवन आम्हालाच आवडायला लागलं. फक्त आमच्या आईला आवडना, भावाला आवडना, बापाला आवडना, पाळकाला. त्यांचा काय विचार करायचा? मी प्रभूचाच विचार करत नाही. हालेलुया. देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करा, ही तुमची कोणती सेवा आहे? देवाची सेवा करा. देव तुमच्या सर्वस्वाला बरकत देईल. आणि पहिली आध्यात्मिक सेवा काय? स्वतःला अर्पण करा. स्वतःमधून त्या गोष्टी काढा. हा म्हणतो कपडे बदला. जुन्या करारामध्ये शुद्ध होण्यासाठी त्यांना आंघोळ करावी लागायची आणि कपडे धुवावे लागायचे. आता पाप धुण्याचं साबण नाही, येशूच्या रक्ताने स्वतःला शुद्ध करा. हालेलुया. पश्चातापी अंतःकरणाने परमेश्वराकडे या. देवाला विचारा, परमेश्वर मला काय काढायचंय, काय सोडायचंय, कोणतं नातं, कोणतं ठिकाण या नवीन वर्षामध्ये. परमेश्वर म्हणाला मी नाही येणार तुमच्यासोबत. मोशे म्हणाला तू येत नसेल तर नको पाठवू आम्हाला. तुम्हाला आशीर्वाद पाहिजे का प्रभू पाहिजे? हॅलो. मग पास्टर आशीर्वादांचं काय? प्रभू आला की आशीर्वाद येतात. हालेलुया. आरोग्य पाहिजे, तो आला की आरोग्य पण येतं. सुटका पाहिजे, प्रभू आला की भूत जातात. पेत्राच्या घरात येशू आला की ताप गेला, आणि पेत्राची सासू उठली आणि सेवा करायला लागली. हालेलुया. ताप बरा झाला की सेवा करा. आरोग्य मिळालं की सेवा करा. पैसे मिळाले की सेवा करा. जॉब मिळाला की सेवा करा. बिझनेस मध्ये सेवा करा. सगळ्या क्षेत्रात सेवा करा. कारण तुम्हाला बिझनेस मिळाला, बिझनेसच्या क्षेत्रात सेवा करा. तिकडे पाळकाला एंट्री नाही. तुमच्या कंपनीत जॉब मिळाला, तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये तुम्ही आहात, प्रभूची सेवा करा. कारण पाळक कॉलेजमध्ये नाही, पाळक कंपनीत नाही, पाळक तुमच्या ऑफिसमध्ये नाही. तिथले याजक तुम्ही आहात.
देवानं ते लोक तुम्हाला दिलेत. पाऊल ज्या होडीत होता, देव म्हणाला पावला हे सगळे लोक मी तुला दिलेत. आमेन. तुम्ही ज्या एरियात आहात ते लोकांची जबाबदारी तुमच्याकडे आहे. आमेन. हालेलुया. याकोब म्हणाला ते सगळं काही काढा, कारण मला देवासाठी वेदी बांधायची. घरातल्या एकाने डोकं चालवलं नाही. बेथेललाच का चालले तुम्ही वेदी बांधायला? इथं घरातच बांधू ना आपण. माझी सुरुवात बेथेल पासून झाली. चर्चमध्ये जायची काय गरज आहे? माझे आशीर्वाद चर्च पासून सुरू झाले. माझी सुटका चर्च पासून सुरू झाली. देवाची उपस्थिती मला चर्च पासून मिळायला लागले. मला प्रभूच्या उपस्थितीत गेलं पाहिजे. बायबल सांगतं त्यांनी ते केलं. तेव्हा त्यांनी 4थं वचन, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व परके देव आणि त्यांच्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने ती पुरून टाकली. 5वं वचन सांगतं मग त्यांनी कूच केली, पुढे निघाले आणि आसपासच्या नगरातल्या लोकांच्या मनात देवाने दहशत घातली आणि याकोबाच्या संततीवर कोणीही त्यांच्या पाठीस लागला नाही. तुमचा प्रवास या 2025 वर्षामध्ये तुमच्या उन्नतीसोबत सुरक्षेचा देखील असला पाहिजे, म्हणून देव तुमच्या बरोबर असला पाहिजे. हालेलुया. पुराना जाएगा तभी तो नया आएगा ना. देव म्हणाला याकोब म्हणाला पुराना निकालो. जे परका आहे ते काढा, जे देवापासून नाही ते बाजूला करा आणि पहा तुमचा प्रवास सुखरूप होईल. एक शेवटचं वचन वाचूया. यहोशुआचं पुस्तक 3रा अध्याय. दररोज सकाळचं चर्च असलं तर किती बरं होईल. मला लय बरं वाटेल. यहोशुआ 3:1-10 अध्याय जर तुम्ही वाचला, देवाचं वचन सांगतं यहोशुआ पहाटे सुटला आणि सर्व इस्रायल लोकांसह सिट्टीमाहून कूच करून यारदेने तीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी तुम्ही आता पलीकडे जात आहात, त्या आशीर्वादांकडे जात आहात. देवानं वचन दत्त दिलेल्या गोष्टी तुम्ही काबीज करणार आहात. त्यांनी तेथे मुक्काम केला. 3 दिवसानंतर अंमलदार छावणीतून फिरले. त्यांनी लोकांना अशी आज्ञा केली की तुमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोष लेवी याजक वाहून नेत असता तुम्ही पाहाल तेव्हा तळ हलवून त्यांच्या पाठोपाठ जा. पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे 2000 हात अंतर ठेवा. त्याच्या फार जवळ जाऊ नका. देवाला ग्राह्य धरायला शिकू नका. सेवकांना घरच्या सारखं समजायला शिकू नका. देवाला आपलाच आहे काही चालतं असं मानू नका. त्याचं पावित्र्य, त्याचं गांभीर्य, त्याचा आदर नेहमी ठेवा. म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल, कारण पूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाहीत. मग यहोशुआ लोकांना म्हणाला शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. हालेलुया. नंतर यहोशुआ याजकांना म्हणाला कराराचा कोष उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला. त्याप्रमाणे ते कराराचा कोष उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. परमेश्वर यहोशुआला म्हणाला आज मी सर्व इस्रायलाच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढविण्यास आरंभ करेन. म्हणजे मी जसा मोशे बरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही राहीन असे त्यांना कळून येईल. कराराचा कोष वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की जेव्हा तुम्ही यारदेनेच्या पाण्याच्या कडेला पोहोचाल तेव्हा यारदेनेत उभे राहा. मग यहोशुआ इस्रायल लोकांना म्हणाला जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर याची वचने ऐका. यहोशुआ म्हणाला जिवंत देव तुमच्यामध्ये आहे आणि कनानी, हिती, हिवी, परिजी, गिरगासी, आमोरी व यबुसी यांना तो तुमच्या समोर खात्रीने हाकून देईल. हे येण्याप्रमाणे तुम्हाला कळून येईल. हालेलुया. हालेलुया. देव त्यांना म्हणाला होता, जिथे यांना पाठवलं होतं मोशेला काय म्हणाला होता, तिथे कोण कोण आहेत, आमोरी, हिती, यबुसी यांना काय कर, हाकलून दे. आता इथे काय म्हणत आहे, मी तुमच्या बरोबर असल्याने कराराचा कोष तुमच्या बरोबर आहे. प्रभू म्हणतो या लोकांना कोण हाकलून देईल? हॅलो, मी हाकलून देईल आणि येण्याप्रमाणे हे तुम्हाला कळून येईल. पण तुम्ही काय करा, स्वतःला काय करा, या वर्षामध्ये शुद्ध करा. ज्या पापात अडकलेले आहेत बाहेर या,
जिथं नाते व्यवस्थित नाहीत व्यवस्थित करा, जिथं क्षमा करायची तिथं क्षमा करा आणि मग वेदीकडे या. मग पहा देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये कशी प्रभाते प्रकारे फाकेल, कशा प्रकारे देवाचं सामर्थ्य तुमच्याद्वारे काम करायला लागेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं फायनान्शियल, आत्मिक आणि सर्व क्षेत्रामध्ये देव तुमच्या सोबत राहील. आणखीन यहोशुआ काय म्हणाला, याचकांचे पाय अर्धेने लागले की तुम्ही काय करा, जवळ या आणि काय करा, देवाची वचनं ऐका. काय करा. बरेच लोक आता या न्यू इयर मध्ये काय करणार, कोणाला फोन लावू या नवीन वर्षात, माझ्यासाठी काय काय वचन आहे सांगा बरं. हालेलुया. देवाची काय इच्छा आहे नवीन वर्षामध्ये. परमेश्वर त्याची इच्छा त्याच्या वचनाच्या द्वारे प्रगट करतो. हालेलुया. वचन ऐका, जवळ या. आणि मग जर तुम्ही वचन ऐकाल, देवाच्या उपस्थितीमधलं जीवन जगाल, या वर्षामध्ये देव तुमच्या बरोबर राहील. स्वतःला शुद्ध तुम्ही राखाल, देवाच्या आज्ञा पाळाल, देवाचा आदर कराल. 1000 ते 2000 अंतर हात ठेवणं म्हणजे काय नाही, तुम्ही तिकडं ना मी इकडं, असं नाही. त्याचं पावित्र्याचं गांभीर्य तुम्हाला असलं पाहिजे. आणि मग हे तुम्ही कराल. जवळ या कशासाठी, वचन ऐका, ऐका, पाळा, वागा. आणि मग देव म्हणतो या वर्षामध्ये तुम्ही कशाचा अनुभव घ्याल, आमोरी, हिती, येबुसी, गिरगासी यांना काय करेल परमेश्वर, तुमच्या पुढून घालून देईल. मग आजार असेल, गरिबी असेल, दारिद्र्य असेल, दुर्धर व्याधी असतील, वर्षानुवर्षाच्या त्या पिढ्या असतील, पूर्वजांचे श्राप असतील, पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या गरिबीचे, दारिद्र्याचे, आजाराचे, विकारांचे, दुष्टतेचे श्राप तुमच्या जीवनाचा पिछा पुरवत असतील, परमेश्वर म्हणतो तू माझी सेवा कर, माझ्या जवळ ये आणि मग मी तुझ्यातून रोगराई काढून टाकेल. हालेलुया. मी तुला बरकत देईल. आणि मोशे म्हणून म्हणतो की देव का म्हणाला मी तुमच्या बरोबर येणार नाही, कारण तुम्ही ताठ मानेचे लोक आहात आणि मी तुमच्या सोबत आलो तर काय करेल, मी तुम्हाला भस्म करेल, कारण तुमची वागणूक चेंज केलेली नाही. पण याकोब म्हणाला मला देवाच्या वेदीवर जायचंय. काय करा, स्वतःला शुद्ध करा, परके दैवत काढून टाका. का, कारण देव माझ्या बरोबर राहिला. संकटात देवाने माझं ऐकलं, देवाने मला इथपर्यंत आशीर्वादित केलंय. त्या देवाने तुम्ही कुठे होतात आणि आज देवाने तुम्हाला कोणत्या स्तरावरती आणलंय. देवाचा धन्यवाद करा. आजही स्वतःला विचारा, कोणत्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत ज्या देवाच्या उपस्थितीला आड येत आहेत. लोक असतील, पैसा असेल, जॉब असेल. मी म्हणत नाही जॉबला रिझाईन करा, मी म्हणत नाही लोकांना बाजूला करा. तुम्ही देवाला कुठे ठेवायचं आणि इतर गोष्टी कुठे ठेवायच्या ह्याचं मॅनेजमेंट करा. आणि मग देव मोशेला म्हणाला ठीक आहे चल मी तुझ्या सोबत येतो, कारण मोशे म्हणाला होता नाही मला जायचं, तू नसेल तर तू मला पाहिजे. या 2025 मध्ये एंट्री करण्या अगोदर म्हणून मी तुम्हाला सांगितलं आजपासून आपण फास्टिंगमध्ये, मी 3 दिवसाच्या सांगितल्या होत्या, 1 तारखेपर्यंत 4 दिवस होतात. 4 दिवसाच्या फास्टमध्ये जा आणि उपवास न करू नका. आपल्याला आंदोलन करायचं नाही, उपवास करा. हालेलुया. प्रार्थना करा, बायबल वाचा. देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन काय करा माहिती आहे, जस्ट प्रभूला विचारा, प्रभू या 2024 मध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मी तुझ्या विरोधात केल्यात, कोणत्या क्षेत्रात मी माझी मान ताठ केली, मी कोणत्या गोष्टी तुझ्यासाठी करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाहीत. मग मला पैसा मिळाला, मी माझी मनमानी केली, माझ्या गरजा पुरवल्या. काय प्रभू, चर्चमध्ये ज्यावेळेस देण्याची वेळ आली त्यावेळेस देण्यासाठी मी माझा हात पुढे केला का? माझं जे दशांश रेग्युलरी देवाच्या भांडारात द्यायला पाहिजे होते ते दिले का? त्या व्यतिरिक्त चर्चमधल्या अनेक गरजा उभ्या राहिल्या आणि अनाऊन्स केल्या गेलं की आपल्याला या गरजांसाठी पेरायचंय. प्रभू माझ्याकडे होतं पण मी माझ्यासाठी राखून ठेवलंय, मी तुझ्यासाठी ते कधी दिलं नाही. पण प्रभू मी हे विसरलो, जे काही माझ्याकडे आहे ते सगळं मला तू दिलेलं आहे. ज्या सोन्याचा त्यांनी देव बनवला होता ते देवानं दिलं हे ते विसरले. आज आम्ही कोणत्या स्तरावर उभे आहोत? यहोशुआ लोकांना म्हणाला वचन ऐका, जवळ या. मग यबुसी, गिरगासी, हिती, आमोरी सगळ्या लोकांना देव तुमच्यातून घालवून देईल. तुमच्यातून कोणत्या गोष्टी देवानं घालवून द्यायला पाहिजे, कोणत्या बंधनातून प्रभूने तुम्हाला बाहेर काढायला पाहिजे, देव तुमच्यासाठी या 2025 मध्ये करेल. तुम्हाला काय करायचं आहे? स्वतःतली अशुद्धता काढा, क्षमा मागायची तिथं क्षमा मागा,
नाते जोडायचे तिथं नाते जोडा. ज्या गोष्टी शैतानानं तोडल्या त्या देवाच्या उपस्थितीमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. आणि पहा, स्वतःला पवित्र ग्रहणीय यज्ञ, जिवंत यज्ञ स्वतःचा देवाला अर्पण करा. जगाबरोबर समरूप होऊ नका, स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आणि पहा, प्रभू तुमच्यासोबत राहून महान अद्भुत गोष्टी या वर्षामध्ये करेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची उन्नती तुम्ही पाहाल आणि देव तुमची युद्ध लढताना तुम्ही पाहाल. उभा राहूया, प्रार्थना करूया. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड. वर्शिप यू जीसस.